हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. क्षण मात्र हरिपाठ विचाराचे फळ. हरिपाठ अर्थात ब्रह्मविचाराच्या ठिकाणी ज्या पुरुषाचे मन क्षण मात्र का होईना पण स्थिरतेला पावले तो पुरुष गंगादी सर्व तीर्थाच्या जलात स्नान केलेला असे समजावे. गंगा इतकेच नव्हे तर हजारो यज्ञ पृथ्वीचे दान केले असे होते. जितक्या देवता आहेत तितक्या सर्व देवतांची पूजा केली व आपल्या सर्व पितरांचा संसारापासून उद्धार केला. या हरिपाठाचे ब्रह्मज्ञानामुळे सर्व संत ब्रह्मरूप झाले. त्रिलोक्यात पूज्य झाले. अभंग 7 ते 9. अभंग 7. बहुता सुकृत नरदेह लाभला, भक्तिविने गेला अधोगती. पाप भाग्य कैसे न सरेची कर्म, न कळेची वर्म अरे मुढा. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पेठा होय. रावरंक हो का उच्च नीच याती, भक्तिविन माती मुखी त्यांच्या. एका जनार्दनी हरिहरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. अर्थ. पुष्कळ पुण्याच्या साठ्याने हा नरदेह मिळाला, पण तो भक्ती वाचून अधोगतीत जातो. संत म्हणतात, अरे मुडा म्हणजे मूर्खा, पाप कर्म कसे नाहीसे होईल याचे वर्मच तुला कळत नाही. अनंत जन्मीचे पुण्य ज्यांच्या पदरी असेल त्याच्याच तोंडी हरीचे नाम येईल. राजा असो, गरीब असो, उच्च वर्णीय असो किंवा नीच जातीचा असो, भक्तीशिवाय त्यांचे जीवन व्यर्थ होय. एकनाथ महाराज म्हणतात, हरी हरी म्हणण्याने शेवटचे सायुज्यता मुक्ती पाठीस लागत येते. अभंग 8. हरी नामामृत सेवी सावकाश, मोक्षे त्याचे भूसदृष्टी पुढे. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तीची काशीपुरी तीर्थक्षेत्र. वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैचा. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तिची. एका जनार्दनी ऐसे किती झाले, हरी नामे सेविले तोची धन्य. अर्थ. हरी नामरूपी अमृताचे सावकाशपणे सेवन करणाऱ्यास मोक्ष हा भुसाप्रमाणे तुच्छ वाटतो. ज्याच्या घरात नेहमी हरिनामाचा गजर होत असतो ते घर नसून काशीपुरी तीर्थक्षेत्र होय. वाराणसी हे तीर्थक्षेत्र नाशवंत आहे, परंतु अविनाशी असलेल्या हरिनामाचा नाश होत नाही. एका तासात कोट्यावधी वेळा सृष्टी निर्माण होते आणि नाश पावते. तोच हरिनाम घेणारा आपल्या दृष्टीने होणे जाणे पाहत असतो. एकनाथ महाराज म्हणतात, जो हरिनाम जपतो तोच धन्य होय. अभंग 9. भक्तिविन पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. काय माये गेली होते भूतापासी, हरी नये मुखासी अरे मुढा. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना एम करविल, कोण सोडविल ते तुझला. एका जनार्दनी सांगता हे तोंडे, हा वाचारडे बोलताचे. अर्थ. जो मनुष्य भक्ती करीत नाही तो पशुच जाणावा. सर्व देहामध्ये योनीमध्ये मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे व त्याला पूर्ण भक्तीचा अधिकार असून जो जन्मोन होऊन कशाला वाढला
जो जन्म होऊन कशाला वाढला आणि सटवीन त्याला नेले कसे नाही. अरे मूर्खा, तुझी आई काय भूताजवळ गेली होती, त्यामुळे तुझ्या मुखामध्ये हरीचे नामोच्चार येत नाही. केलेल्या पापाविषयी पुढे यमाने विचारणा केली असता काय उत्तर देणार आहेस. यम धर्म तुला अनेक यातना यमपुरीत भोगाव्यास लावील, तेथे तुझी कोण सुटका करील. एकनाथ महाराज म्हणतात, असे सर्व तुला सांगत असता मला रडू येऊन वाचेला दाटून येते. सद्गुरुनाथ महाराज की जय.